अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी। डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द ZEE5 ऐप राइट नाउ। कुहू मला पाणी हवंय। कुहू मला प्यायला पाणी हवंय। नमस्कार करते आणि देते। श्लोक ऐक ना, हे बघ हळूहळू सगळं नीट होईल, पण आता आपण जरा त्या पुस्तकाकडे लक्ष देऊया का? पुस्तक आणि नाणं ह्या दोन गोष्टी माझ्या समोर आणि माझ्याशी बोलायच्या नाही। श्लोक, अरे तू चिडतोयस का एवढा? कारण कुहू या सगळ्या विषयीची माझी मतं तुला माहिती आहे। डॉक्टर साठेंकडे मी आलो होतो कारण मला तुला साथ द्यायची, पण याचा अर्थ माझा त्या नाण्याला आणि त्या पुस्तकाला पाठिंबा असं तुला वाटलं असेल तर ते चूक आहे। या गोष्टींसाठी मी तिथे आलो नव्हतो, मी केवळ तुझ्यासाठी आलो। श्लोक, अरे पण तुला कळत नाहीये का? आपण डॉक्टर साठेंकडे गेलो होतो तेव्हा आपल्याला अलौकिक अनुभव आला होता। हो श्लोक, तो अनुभव अलौकिकच होता। अरे ते आपल्यासाठी श्वास रोखून थांबले होते असं वाटत होतं आपल्याला। तुला आठवतंय का? त्यांनी ते चित्र दिलं, मग ते पुस्तक आपल्याला मिळालं। श्लोक, अरे हे सगळं अद्भुत आहे। हे बघ श्लोक, माणसाच्या बुद्धीच्या, तर्काच्या आणि आकलनाच्या पलीकडेही काही गोष्टी असतात। काहीही नसतं त्या दोन गोष्टींच्या पलीकडे, काहीही नसतं। बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे ज्या काही गोष्टी असतात त्या फक्त बुद्धी आणि तर्काच्या आधारावरच सोडवता येतात। पण तुमच्यासारखी माणसं या गोष्टींना कल्पनेच्या नजरेने पाहतात म्हणून तुमचा गोंधळ होतो। 100 वेळा सांगतो, यातनं बाहेर पडा तर तुमचं भलं होईल। श्लोक, अरे पण त्या पुस्तकाचा आणि त्या नाण्याचा तुझ्या भविष्याशी काहीतरी संबंध आहे हे कळतच नाही। अरे कुणी सांगितलं हे? कुठल्याही गोष्टीचा संबंध माझ्याशी नाही आणि तो जोडू नको। माझा भूतकाळ आणि माझा वर्तमान काळ हा मी क्रिएट केलाय स्वतः, आणि इथून पुढे माझा भविष्यकाळ हा मी स्वतः क्रिएट करेन। देव आणि दैव ह्या गोष्टी मी कधीही मानल्या नाहीत, इथून पुढेही मानणार नाही। याच गोष्टीवरनं माझ्यात आणि दादांमध्ये कायम एक कडवटपणाची रेघ होती आणि ती राहणार। पण तरीही ते त्यांच्या मतांवरती ठाम आहेत, मी माझ्या मतांवरती ठाम। ती कडवटपणाची रेघ आपल्यात यायला हवी आहे का? श्लोक, अरे तू ती कडवटपणाची रेघ तुला आपल्यात यायला हवी आहे का? श्लोक,